नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। आज मी तुम्हाला व्हाईट सॉस पास्ताची रेसिपी शेअर करते। त्यासाठी मी कॅप्सिकम घेतलेत, स्वच्छ धुतलेत आणि त्याला छोट्या छोट्या पीसमध्ये कट केलेत। आता हे सर्व कॅप्सिकम कट करून झाल्यावर मी एका पातेल्यामध्ये दूध घेते। ते दूध गरम करून घ्यायचं आहे, कारण कधी कधी खराब होण्याची शक्यता असते जर कच्चं दूध यूज केलं तर। आणि तसंच दुसऱ्या पातेल्यामध्ये मी पाणीसुद्धा ठेवते गरम करायला आणि त्या पाण्यामध्ये थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ टाकणार आहे आणि ते पाणी बॉईल होतंय तोपर्यंत मी लसूण बारीक बारीक कापून घेते। आता जे पाणी होतं ते बॉईल झालेलं आहे, तर मग त्यामध्ये मी पास्ता जेवढा पाहिजे तितका टाकते आणि तो पास्ता आता 5 ते 7 मिनिटं चांगला बॉईल झाला की त्याला एका चाळणीमध्ये पाणी काढून घ्यायचं आणि लगेचच एका पातेल्यामध्ये मी बटर टाकून ते जे कॅप्सिकम होते ते आता फ्राय करून घेते। फक्त ते थोडेसे सॉफ्ट होऊन द्यायचे। सॉफ्ट झाले का मग ते एका साईडला काढून घ्यायचे आणि त्याच पातेल्यामध्ये मी आता पुन्हा बटर टाकलं आहे आणि थोडेसे ते लसूण कट केलेले ते टाकलेत। ते चांगले फ्राय झाले की मग त्याच्यामध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर टाकायचा आहे। कॉर्नफ्लॉवर टाकून झाल्यावर तो जे गरम केलेलं दूध होतं ते थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे ते प्रॉपर मिक्स झालं पाहिजे। आणि त्यानंतर मी इथे चीज टाकते। चीज तुम्हाला जितका आवडतो तितका तुम्ही ॲड करू शकता। चीज पण चांगला मेल्ट करून घ्यायचं त्यामध्ये। त्यानंतर ऑरिगॅनो आणि चिली फ्लेक्स ॲड करायचे आहेत। जितकं तुम्हाला तिखट हवं आहे तितकं तुम्ही ॲड करू शकता। त्यानंतर जो शिजलेला पास्ता होता तो मी त्याच्यामध्ये ॲड केला आहे। आता त्यामध्ये ते कॅप्सिकम आणि थोडेसे मी कॉर्न ॲड केलेत आणि ते चांगल्या प्रकारे असं मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यावर परत तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही चीज ॲड करा आणि थोडीशी फ्रेश क्रीम ॲड करून तुमचा पास्ता रेडी आहे। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवीन रेसिपीसाठी नक्की फॉलो करा। थँक्यू।